शिक्षण सुंदर, रमणीय, रंगमय, आनंदी, सुखी, मजेदार जीवनाचा अंकुर. शिक्षणामुळेच आपला सर्व विकास होतो. शिक्षणामुळेच आपली प्रगती होते. या शिक्षणामुळेच आपल्याला सुंदर जीवनाची वाट सापडते. या शिक्षणामुळेच आपल्याला चांगला मार्ग सापडतो. या शिक्षणामुळेच आपल्याला दिशा सापडते. या शिक्षणामुळेच आपलं भटकलेलं मन जाग्यावर येते. या शिक्षणामुळेच आपली सर्वांगीण प्रगती होते. या शिक्षणामुळेच क्रांती घडते, उत्क्रांती घडते. शिक्षणच हे आपलं जीवन सुधारते, हे आपलं जीवन सुंदर करते. या शिक्षणामुळेच आपली सुधारणा होते. चारही बाजूंनी, चोहोबाजूंनी आपली सुधारणा होते. या शिक्षणामुळेच तळागाळातील प्रत्येक व्यक्ती सुधारतो, त्याचा विकास होतो, त्याची प्रगती होते, त्याचं जीवन सुंदर होते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणाचं महत्त्व अपार आहे, अगाध आहे. शिक्षण शिकणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. या शिक्षणामुळेच आपला अंधकार दूर होतो, आपलं अज्ञान दूर होते, आपली सर्व प्रकारची प्रगती होते. या शिक्षणामुळेच आपण ज्ञानी होतो. या शिक्षणामुळेच अंधश्रद्धेची माती होते, खुळचट कल्पनेची राख होते. या शिक्षणामुळेच आपल्याला गरिबी दूर करता येते. या शिक्षणामुळेच आपल्याला आपलं जीवन मजेदार करता येते, रंगीन करता येते, छान करता येते, सुंदर करता येते. या शिक्षणामुळेच आपलं नाराजी, आपलं दुःख, आपले संकट, आपल्या अडचणी, आपल्या समस्या आपल्याला दूर करता येतात. या शिक्षणामुळेच आपल्याला आपलं दारिद्र्य, आपली गरिबी दूर करता येते. शिक्षणामुळेच आपलं जीवन सुंदर होते, भव्यदिव्य होते, छान होते, मजेदार होते, मस्त होते, सुंदर होते. म्हणून शिक्षण हे गरजेचं आहे, शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण एक वाहती धारा आहे, अखंडपणे सततपणे वाहती धारा आहे. शिक्षण हे कधी संपत नाही. माणूस संपेल, काळ बदलेल, युग बदलेल, या कोणती उलथापालथ होईल, काहीही होईल, परंतु शिक्षण हे कधी संपत नाही. शिक्षणाची धारा ही सतत वाहत राहते, अखंडपणे वाहत राहते. म्हणून शिक्षणामुळेच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश व जगाची प्रगती होते. म्हणून शिक्षण गरजेचं आहे, आवश्यक आहे. शिक्षणच आपल्याला योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय हे सांगते. या शिक्षणामुळेच आपल्याला बोलायचं कसं, वागायचं कसं, व्यवहार कसा करायचा, वर्तन कसं करायचं याचं ज्ञान होते. शिक्षणामुळेच आपल्याला चारही बाजूचं, चोहोबाजूचं ज्ञान होते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण हे फार महत्त्वपूर्ण दागिना आहे, अलंकार आहे. शिक्षणामुळेच आपल्याजवळील कला, कौशल्य याचा आपल्याला विकास करता येतो. या शिक्षणामुळेच आपल्याला वर्गाचे यश मिळते. आपल्याला हवे ते, पाहिजे ते मिळवता येते. आणि या शिक्षणामुळेच आपल्याला आपलं जीवन सुंदरात सुंदर, मजेदार, रंगीन करता येते. म्हणून शिक्षण हे फार गरजेचं आहे. शिक्षण हा फार महत्त्वपूर्ण अलंकार आहे. म्हणून शिकला तोच टिकला, जो शिकला नाही तो टिकला नाही. म्हणून शिक्षण हे गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण या शिक्षणामुळे एक भटकलेला माणूस, एक दिशाहीन झालेला माणूस, एक मार्ग हरवलेला माणूस या दुःखी झालेला माणूस सुखी होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो. त्याला चांगला मार्ग सापडू शकतो, त्याला चांगली दिशा सापडू शकते. म्हणून शिक्षण हे फार गरजेचं आहे. कारण शिक्षणामुळेच आपल्याला कळते, वळते, समजते. शिक्षणामुळेच आपल्याला हवी तशी प्रगती करता येते, हवा तसा विकास करता येतो. या शिक्षणामुळेच स्वावलंबीपणा, स्वाभिमानीपणा याची भर पडते. या शिक्षणामुळेच आपल्या बुद्धीत, आपल्या ज्ञानात भर पडते. या शिक्षणामुळेच
आपला संकुचित दृष्टिकोन दूर होतो. या शिक्षणामुळेच आपले विचार बदलतात. या शिक्षणामुळेच परिवर्तन होते. या शिक्षणामुळेच बदल घडून येतो. या शिक्षणामुळेच तळागाळातील लोक सुधारतात. या शिक्षणामुळेच आपलं जीवन सुधारते. या शिक्षणामुळेच आपल्याला सुधारणा करता येते. म्हणून शिक्षण हे फार गरजेचं आहे. शिक्षण हे फार महत्त्वपूर्ण आहे. कारण शिकलेला माणूस काही करू शकतो. कोणता व्यवसाय करून, या उद्योगधंदा टाकून, या शिक्षणाच्या जोरावर तो काही करून आपलं पोट भरू शकतो आणि आपलं जीवन सुंदर करू शकतो. परंतु अज्ञानी माणूस त्याच्या अज्ञानापोटी तो आपली प्रगती, आपला विकास करू शकत नाही. कारण त्याला ज्ञान नसते, त्याला माहिती नसते. त्याला माहिती नसते, तर व्यवहाराची माहिती नसते, व्यवसायाची माहिती नसते, त्याला जगातल्या विविध घडामोडीची, समाजातील विविध घडामोडीची, विविध बाबीची त्याला माहिती नसते. त्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला बोलता येत नाही, त्याला समजत नाही, त्याला कळत नाही, त्याला ओळखत नाही. म्हणून तो त्याचा विकास तो करू शकत नाही, आपली प्रगती करू शकत नाही, आपलं जीवन सुंदर करू शकत नाही, आपलं जीवन उंचावू शकत नाही, तो भरारी मारू शकत नाही. कारण अज्ञानी माणसाला कोणीही फसवू शकतो, कोणीही लुबाडू शकतो, त्याचा फायदा कोणीही घेऊ शकतो. कारण अज्ञानी माणसाला काही समजत नाही, काही कळत नाही. म्हणून शिक्षण हे गरजेचं आहे. शिक्षण घेणे काळाची गरज आहे. कारण शिक्षणामुळेच आपल्याला आपलं जीवन सुंदर करता येतं, छान करता येतं, रंगमय करता येतं. या शिक्षणामुळेच आपल्याला आपल्याजवळ कला, कौशल्य यांचा विकास करता येतो. आपल्याजवळ ज्या कला आहेत, जे कौशल्य आहे, जी ढब आहे, त्याचा विकास आपल्याला करता येतो आणि आपली प्रगती करता येते. शिक्षण शिकणे म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे नव्हे, या पास नापास होणे नव्हे, या वर्ग बदलत पुढे जाणे नव्हे, या घोकंपट्टी करणे नव्हे, या केवळ पैसा कमावणे नव्हे, तर शिक्षण म्हणजे आपली सर्वांगीण प्रगती होय, आपल्या अंतर्मनाची प्रगती होय. म्हणून शिक्षण म्हणजे सुंदरपण होय. शिक्षण म्हणजे सुंदरता होय. विचार, आपलं मन यांचं परावर्तन करणं म्हणजे शिक्षण होय. माणुसकी, गुणवत्ता, नम्रता, कौशल्य याची वाढ करणे म्हणजे शिक्षण होय. चांगल्या गुणांची सांगड घालणे म्हणजे शिक्षण होय. चांगला दृष्टिकोन ठेवणे, चांगला हेतू ठेवणे, चांगला उद्देश ठेवणे म्हणजे शिक्षण होय. स्वतःचाही विकास, दुसऱ्यांचाही विकास, स्वतःची प्रगती, दुसऱ्याची प्रगती, स्वतःचंही कल्याण, दुसऱ्याचंही कल्याण म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे स्वार्थ नव्हे. शिक्षण म्हणजे अहंकारपणा नव्हे. शिक्षण म्हणजे मोठेपणा नव्हे. शिक्षण म्हणजे संकुचितपणा नव्हे. शिक्षण म्हणजे टाइमपास नव्हे. शिक्षण म्हणजे खेळ नव्हे, पोरखेळ नव्हे. तर शिक्षण ही सर्वात महत्त्वाची, जगात महत्त्वाची बाब आहे. कारण या शिक्षणामुळेच प्रत्येक व्यक्ती घडतो, समाज घडतो, देश घडतो, जग घडतं. म्हणून उच्च शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. कारण उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, सुशिक्षण असल्याशिवाय प्रगती होत नाही.